हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे. कालच्या प्रमाणे आज सुद्धा पाऊस आहे आणि बाहेर जाताना रेनकोट ही सगळ्यांना लागते. कालच्याच टायमावर आज सुद्धा ब्लॉग सुरू केला आहे. मुलांचा इकडे ब्रश सुरू आहे आणि आता मी जात आहे किचनमध्ये टिफिनसाठी. इथून गडून राहिला का रे बाबा? गडने बिलात द्या. मी म्हटलं तर पाणी कशाचं रे? रात्रीपासूनचा खूप जास्त पाऊस होता आणि या आधीनं इतकं जास्त गळायचं की भिंतीला पूर्णपणे ओल वगैरे यायचा आणि जिथे ते मनी प्लांट लटकलेली आहे ना ती भिंत तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल. पूर्ण त्याचे जे पोपडे आहे ना जे कलरचे ते पूर्ण निघायचे ओल्याव्यामुळे. पण यावेळेस ना थोडंसं रिपेअरिंग खूप छान करून दिलं त्यामुळे ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तरीसुद्धा थोडीशी भीती वाटत होती की ते गळायला सुरुवात झाल्यासारखं वाटत होतं, पण कालांतराने ते पूर्णपणे थांबून गेलं. कुठंतरी थोडंसं लिकेज झालं असेल. त्यानंतर ना आता मुलांचं इकडे फ्रेश होणं चालू होतं आणि बाहेर पाऊसही तसाच चालू होता. त्याचबरोबर म्हटलं चला पटकन त्यांचं बोर्नव्हिटा दूध जे आहे ते मी रेडी करते आणि आज ना भाजीला काहीच नव्हतं. अशावेळी मी ना मुलांसाठी कांद्याचे पराठे किंवा मग आलूचे पराठे हे दोन ऑप्शन निवडत असते. तर आज ना त्यांच्यासाठी मी कांद्याचे पराठे इथे बनवायला घेतले. त्यासाठी मस्त असे मीडियम आकाराचे 3 ते 4 कांदे मी इथे कट करून घेतलेले आहे आणि त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या होईल या पद्धतीने हाताने छान असे कुस्करून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि त्याचबरोबर थोडंसं धनिया पावडर, ते नाही टाकलं तरीही चालेल पण टेस्ट छान लागते त्यामुळे मी टाकलं. आणि चवीनुसार मीठ, म्हणजे जशी आपण कच्च्या कांद्याची चटणी करतो ना त्याच पद्धतीने हे मी बनवून घेतलेलं आहे. छान असं आता चमच्याच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ना पराठे बनवायसाठी घेतलेले आहे. कणिक जी भिजवतो ना आपण साध्या पोळीसाठी तशीच कणिक मी भिजवून घेतली आणि कणिक भिजवतच होती तेवढ्यात ना आमचं गेलेलं होतं सिलेंडर. बरं झालं की आत्ता गेलं, नाहीतर 2-3 दिवसाच्या पूर्वी घरी नव्हते आणि इतकी सकाळची धावपळ आणि त्या धावपळीत जर सिलेंडर गेलं तर माझे तर खूप हाल होऊन जाते. कारण की टायमाचं मॅनेजमेंट जे आहे ना ते सकाळच्या वेळी खूप महत्त्वाचं ठरते. 2-4 मिनटंसुद्धा इकडले तिकडे होता कामा नये अशी माझी धावपळ असते ज्यावेळी घरी नसते त्यावेळी. तर इथे ना जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण हा पराठा भरून घेऊ शकतो. आता मी अशा पद्धतीने भरला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आलूचा पराठा भरता किंवा पुरणाच्या पोळ्या भरता त्या पद्धतीने भरला तरीही चालेल. मस्त असा पराठा छान जेवढा होईल तेवढा पातळ इथे मी लाटून घेत आहे. कारण की जाड जर असला ना तर तो व्यवस्थित काठं वगैरे त्याचे शिजत नाही. मग ते कांदे वेगळे आणि ते पोळीचा जो भाग आहे ना तो वेगळा दिसायला लागतो. त्यामुळे होईल तेवढं मस्त असं पातळ लाटायचं, पीठ टाकत राहायचं अधामधात जेणेकरून तो चिकटणार नाही कोरपटाला वगैरे. मस्त असा तावा वगैरे इथे गरम झालेला होता आणि ज्यावेळी मुलांसाठी मी पराठे बनवते ना, मुलांसाठी असू दे किंवा स्वतःसाठी पण, तर त्यावेळी मी पराठ्यांसाठी ना तेलाऐवजी तुपाचा वापर करते. कारण की तूप जास्त प्रमाणात घरामध्ये बनत असते. 1 लिटर दूध येतो त्यामुळे ना तूप जास्त असते. तर मी ना जेव्हा जेव्हा पराठे करेल त्यावेळेस तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करते. किंवा एखादी वेळेस असं असते ना की तूप खावं असं वाटत नाही त्यावेळेस मग तेलाचा वापर करत असते पराठ्यांसाठी. रात्रीपासूनचा तर पाऊस आहेच, पण सकाळी उठल्यापासूनचा सुद्धा पाऊस आहे. त्याचबरोबर मग मुलांचं कसं काय करायचं, कारण की काल ना मुलं अर्धे ओले झालेले होते. म्हणजे स्मितूचा वगैरे पॅन्ट जो आहे ना तो ओला झाला, म्हणून आज मी त्याला माझं रेनकोट दिलं आणि त्याचं जे रेनकोट आहे ना ते रिदूला दिलं. आणि हेच बघून ना मला खरंच खूप हसा येत होता. कारण की रिदू पूर्ण एलियनसारखा दिसत होता आणि त्याला त्याचं रेनकोट व्यवस्थित होते जे रेड कलरचं होतं ते. पण स्मितूला हे जे रेनकोट आहे ना ते छोटं पडते बॅगमुळे, म्हणूनच मग ते थोडीशी रेनकोटची अदलाबदली केली. आणि दोघंही छान मस्त आता कम्फर्टेबल एकदम जाणार. कारण की तसं तर बाईकवर कम्फर्टेबल नसते पावसामध्ये. तरीसुद्धा जसं ओलं झालं की कसं दिवसभर असं कचकच वाटत राहते ना, मला तरी वाटते. तर त्या पद्धतीचा जो काही प्रकार आहे ना तो आज होणार नाही या दोघांसोबत. कारण की रेनकोट छान असे पूर्ण फुल लेंथचे त्यांना घालून दिलेलं आहे. आता मस्तपैकी दोघंही छान शाळेत जातील आणि रिटर्न यायच्या वेळेस ओले जरी झाले ना तरी त्या गोष्टीमध्ये त्यांना आनंद वाटतो. कारण की घरी आल्यावर परत कपडे चेंज होते, पण जायच्या वेळेस थोडेसे कोरडे गेले की बरे वाटते. तर आता मुलं गेलेली आहे शाळेमध्ये आणि ना आम्ही काय जुगाड केला, रिदूचा रेनकोट जो आहे ना तो बरोबर होते त्याला, पण स्मितूचा थोडासा शॉर्ट व्हायचा. तर माझावाला स्मितूला आणि स्मितूचा रिदूला असं दोघांना घालून पाठवलं. तर स्मितूला प्रश्न पडला की मम्मी मग तू काय घालशील. मी म्हटलं मला काही काम राहत नाही, मी घरातच राहते आणि जेव्हा जेव्हा यायचं काम पडेल तेव्हा मी माझा घालील, तुला तुझा आणीन. कारण की दोघांची स्कूल वेगळी आहे.
तर असं कुठं कुठं जुगाड करावं लागते, कारण की 2-3 महिन्याची गोष्ट असते. त्यासाठी ना खूप असा खर्च वरच्यावर करणं पण चांगलं नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, हे असं जुगाड करून मुलांना आता शाळेत पाठवलं. आता बाकीचे पराठे जे आहे ते गरमागरम तर मी नंतर करणार, पण त्याच्या आधी चहा ठेवते रोजप्रमाणे. आणि तोपर्यंत ते येतील, मग चहा वगैरे घेतला की अर्धा तासाचा मी ब्रेक घेते. म्हणजे चहासोबत गप्पा टप्पा ह्या सगळ्या गोष्टी, आणि नंतरच मग बाकीचं जे काही काम आहे ना मी ते करते. तर चला, चहा वगैरे घेतला आणि अजून न कामं करायची इच्छाच होत नव्हती. फक्त स्वयंपाक केला आणि त्यानंतर लगेच मी दळण जे आहे ते साफ करायला बसली. हे करतपर्यंत माझा 1 तास चालला गेला आणि त्यानंतर बाकीची मी कामं केली. तेवढ्यातच ना स्मितूचा पण वेळ झालेला होता. म्हणजे याच्या आधी रिदू वगैरे आला आणि तो जेवण खावण करून झोपलेला होता आणि त्यानंतर परत मग स्मितूचा वेळ, म्हणजे ते तसा दिवस जो आहे ना दुपारचा हा माझा असाच जातो. एखाद्या वेळेस चांगलं फुल डिटेलमध्ये तुम्हाला मी माझं दुपारचं जे रुटीन आहे ना ते सुद्धा शेअर करेल. मला आहे गुरुपौर्णिमा, म्हणून तळण मला उद्याच करायचं आहे. म्हणून आज काही भज्याचं वगैरे बेत मी केलेला नव्हता. म्हणून ना सिम्पलमध्ये मस्त असे भुट्टे जे आहे ते भाजून खावेसे वाटले. काय खायचंय तुला? गुड्डे. गुड्डे? अरे ते गुड्डे नाही आहे, भुट्टा. भुट्टा नाही रे, भुट्टा. गुड्डा. 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 पाऊस चालू आहे बाहेर, बारीक बारीक. ती म्हणते चालू नाही आहे. पहिले होताच नाही. अरे मला माहित आहे ना, पोरांच्या आवाजच येते पाऊस नसला तर. माझे दोन्ही मुलं 2 प्रकारचे आहे. म्हणजे एक मोठा असा आहे की त्याला सतत बाहेरच जावंसं वाटते, खेळावंसं वाटते. आणि रिदू असा आहे की जर पाऊस वगैरे असेल तर अजिबात पायरीच्या खाली उतरत नाही. कधी कधी दादाचं बघून तो सुद्धा करतो की हां मला बाहेर जायचं आहे, पण लगेच तो तिकडून आला की हातपाय धुवून मागतो, आंघोळ करून मागतो. पण स्मितूचं तसं नाही आहे, त्याच्या मागे लागावं लागते आणि तो छान असा खेळण्यासाठी करत होता. म्हणूनच ना त्याचा मी टाईम स्पेंड व्हावा एवढा पावसात न जाऊ देता म्हणून भुट्टे भाजणं चालू होते. मम्मी हे डस्टबिनमध्ये नेऊन टाकू? थांब ना, मला एक भुट्टेसाठी पाव दे ना व्हिडिओसाठी चांगलावाला. डस्टबिनमध्ये कचरा नेऊन टाकायचा मुलांना तर मी सवय लावलेलीच आहे. पण हे दोघंच्या दोघंही असे भांडतात ना, मी नेऊन टाकते दादा तू नको नेऊन टाकू. पण कधी कधी अंधाराची भीती वाटते, कारण की डस्टबिन जो आहे ना तो मागच्या साईडला आहे. तरीसुद्धा ना रिदूचं असं चाललेलं असते की मम्मी मी नेऊन टाकते म्हणजे टाकते. आणि मग मी तुला थोडंसं थांबवून ना त्याला त्याचं करू द्यावं लागते, कारण की रिदूचं एवढं ओरडणं आहे ना की अख्ख्या कॉलनीमध्ये आवाज त्याचा जो आहे ना तो जातो. इतक्या जोराजोरात तो रडतो. म्हणून मग त्याच्या मागे मागे जाऊन सगळ्या गोष्टी बघाव्या लागते, कारण की त्याला पाहिजे तशा त्या गोष्टी जमत नाही तरीसुद्धा त्याचा हट्ट असतो. चला तर मग आम्ही भुट्टे मस्त असे एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. बाय.